कोथिंबीरची जोडी मी आणलेली होती बाजारातनं. तर त्याच्यात ओलसरपणा होता. ती मी कॉटनच्या कापडावरती म्हणजे टॉवेलचं कापड आहे त्याच्यावरती मी पसरून ठेवलेलं आहे. जेणेकरून ओलसरपणा कमी होईल आणि असंच 5-10 मिनिटं आपल्याला ठेवायचं आहे. त्याच्यानंतर मग भाजी निवडायची आहे. कारण ओली जर भाजीची पेंडी असेल तर ती निवडूसुद्धा वाटत नाही. त्याच्यामुळे मी थोडा वेळ 5-10 मिनिटं ठेवलेली होती टॉवेलवरती आणि त्याच्यानंतर निवडली. आता इथं आपल्याला नासकी पानं अजिबात घ्यायची नाही. स्वच्छ पानं एकदम टवटवीत पानं असतील तीच घ्यायची आहे. पिवळी झालेली पण घ्यायची नाहीत. त्याच्यामुळे दुसरी पण पानं नसतात. म्हणून इथं मी स्वच्छ आहेत तीच पानं घेतलेली आहेत निवडून. बाजारातून कोथिंबीरीची पेंडी जर घेत असाल तर ते आतमध्ये नासली आहे का किंवा कुजली आहे का ते बघूनच घ्या आणि चिखल वगैरे असलेली कोथिंबीर घेतली तर ती लवकर नासते आणि खराब पण होऊन जाते. त्याच्यामुळं भाजी आतमध्ये स्वच्छ आहे का, ताजी आहे का ते बघूनच हिरवी गार पानं असतील ना तीच पेंडी घ्यायची आहे आणि पेंडी घेताना आतमध्ये एकदम व्यवस्थित आतमध्ये बघायची नासली वगैरे नाहीये ना तशी असेल तरच घ्या, चांगली असेल तर. आता इथं आपली भाजी नीट करून झालेली आहे. मी भाजी नीट करून साध्या पाण्याने धुवून घेतलेली आहे आणि चाळणीत नितळायला ठेवलेली होती. आता इथं एक मी कढई घेतलेली आहे. मोठं पसरट भांडं घ्यायचं आपल्याला भाजी धुताना आणि त्याच्यात मी 1 चमचा सोडा टाकलेला आहे. आधीच टाकलेला आहे आणि ती क्लिप घेताना मी विसरलीच मोबाईल चालू करायला. सोडा टाकून झाल्यानंतर 2 चमचे मी विनेगर टाकलेलं आहे. जशी भाजी असेल तसं तुम्ही टाकायचं आहे. जास्त भाजी असली तर जास्त तुम्ही टाकले एखादा चमचा तर चालेल, पण मापातच टाकायचं. आता इथं भाजी त्या विनेगरच्या पाण्यात बुडवून घेतलेली आहे आणि पूर्ण पिळून घेतलेली आहे. झटकायची आपल्याला आणि त्यानंतर मी चांगल्या पाण्याने स्वच्छ केलेली आहे. जेणेकरून विनेगर पोटात गेल्यानंतर काही त्रास होऊ नये त्याच्यामुळे मी चांगल्या पाण्याने स्वच्छ केलेली आहे. म्हणजे साध्या पाण्याने स्वच्छ केलेली आहे आणि ही भाजी चांगली पसरून फॅनच्या हवेखाली ठेवायची आहे. ताजीच राहते, खराब होत नाही लगेच. आणि इथं मी जुनी भाजी होती मी धुवून ठेवलेली फॅनच्या हवेखाली कोथिंबीरीची पेंडी. तर ती मी ह्याच्यात मी तुम्हाला दाखवत आहे मी कशा पद्धतीने ठेवते. इथं मी पेपर हांतरलेला आहे डब्यात आणि त्याच्यात मी ही भाजीचा पाण्याचा निचरा झालेला आहे ह्या कोथिंबीरीच्या पेंडीच्या. तर ती मी ह्याच्यात पसरून ठेवत आहे. अशा पद्धतीने आपल्याला डब्यात पण ठेवायचं आहे. डब्यात पेपर टाकल्यानंतर फ्रिजमध्ये भाजी ठेवली तर त्याला पाणी सुटत नाही. डब्याला आतून पाणी सुटतं ना तर ती सुटत नाही. एकदम कोरडी भाजी राहते आणि ताजी तवानी दिसते. तुम्ही हा प्रयोग करून बघा आणि मला कमेंट करून सांगा तुम्हाला कसा वाटला हा प्रयोग.